माझाच लोकसभेचा खासदार असेल अशी दावेदारी जाहीर केली जात आहे। एकूणच याचा उहापोह गुरुच्या बातम्यांवर आपण करत आहोत। माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार महेश चव्हाण, सोबतीला आहेत ज्येष्ठ पत्रकार महेश पवार आणि तन्मय पाटील यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत गुरुच्या पॉडकास्टमध्ये। तर प्रथमतः आपण ह्या तिघांचंही स्वागत करूयात आणि जाणून घेऊयात महेशजी काय सांगाल, एकूणच जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती प्रत्येकजण आपली दावेदारी करत आहे। एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही काय बघता, कसं बघता ह्या सगळ्या परिस्थितीवर? खंडाळा विभागातील जे शिवसेनेची जी एकनाथ शिंदे गटाची जे शिवसेना आहे त्याचे जे नेते आहेत तुमचे पुरुषोत्तम जाधव यांनी सर्वप्रथम या जागेवरती दावा केला की न्यायिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर ही आमच्या शिवसेनेच्या वाटेची जागा आहे आणि आम्ही निवडणूक लढणारच। आम्ही म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतः त्यामध्ये दावेदारी केलेली आहे। आणि भाजपच्या बाबतीत सांगायचं झालं तर भाजप पूर्वीपासूनच म्हणता येईल। मग आमचाही असा प्रश्न आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्ही 44 जागा भाजपच्या येतील, 44 जागा भाजपच्या येतील, हा जो मी पण आहे मी पुन्हा येईल हा भाजपला कुठेतरी ज्यावेळेला आघाडी किंवा युतीचा जे घटक असतात त्यामध्ये त्यांना कुठेतरी मागे सरावच लागणार आहे। कारण तुमच्या राज्यसभेमध्ये भाजपला मनुष्यबळ वाढवायचं आहे। ह्याचा जर विचार करता भाजपला 2 पावलं मागं टाकून जागेचं समान न्याय पद्धतीनेच वाटप करावं लागेल आणि सातारा जिल्ह्यामध्येही तोच प्रसंग उद्भवेल असं मला वाटतं। युवा पत्रकार महेश पवार यांच्याशी संवाद साधला, काय सांगाल तुम्ही? आता जो मुद्दा उपस्थित केला की एकूणच शरद पवारांचं आगमन झाल्यानंतर त्यांना मकरंद पाटील आमदार व्हायचे हे भेटले आणि त्यांनी दावेदारी त्यांची जाहीर केलेली आहे। एकूणच 2 गटाचं राजकारण राष्ट्रवादीमध्ये सध्या पाहायला मिळतं। या आपल्या प्रश्नाचं नेमकं मर्म काय होतं? खरं म्हटलं तर सातारा लोकसभा मतदारसंघावर पहिल्यांपासून राष्ट्रवादीचा हक्क आहे असं सांगितलं जातं, परंतु आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले। यामुळं दोन्ही गटांकडनं दावे करण्यात आले की सातारा लोकसभा आमचाच। काही दिवसापूर्वी अजित पवारांनी सांगितले की सातारा लोकसभा लढवणार आहे, मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार मकरंद पाटील यांचे बंधू लोकसभेसाठी इच्छुक आहेत। एकीकडं त्यांनी आपली इच्छुक असल्याचं सगळीकडे सांगितलं, दुसरीकडं शरद पवार सुद्धा म्हटले की लोकसभेला आम्हाला नितीन द्या। नेमकं राष्ट्रवादीच्या माध्यमातून आता काय खेळी चालली हे महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे। कारण की नेमकं मग अजित पवार तिकडं असताना देखील मकरंद पाटील त्यांच्या गटात गेलेत, नितीन पाटील यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही। नेमके ते अजित पवारांकडे आहेत की शरद पवारांकडे हे त्यांनी स्वतः सांगितलेलं नाही। त्यामुळे जोपर्यंत स्वतः ते काय बोलत नाहीत किंवा आत्ता जी सगळ्यांनी दावे केलेत हे आगामी काळात पाहायला मिळेल नेमकं कोण या सातारा लोकसभेसाठी भावी उमेदवार असेल आणि भावी खासदार असेल। आत्ताच कालच महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली की ज्या बैठकीमध्ये संयुक्तरित्या काही लोक व्यासपीठावरती दिसली। या संदर्भात आपण प्रश्न उपस्थित केला होता, नेमकं तो काय होता आणि नेमकं त्याच्या मागचं म्हणणं काय होतं? नाही, माझा प्रश्न होता की त्या बैठकीला ज्यांनी लीड केलं ते चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर आहेत। तर माझा असा मुख्य प्रश्न त्यांना होता की राजकीय क्षेत्रामधील ज्या व्यक्ती निवडणुकीच्या वेळी आश्वासन देतात ते बहुधा पाळलं जात नाही असा जनतेचा ठाम विश्वास आहे। मग नेते चळवळीतले नेते ज्यावेळी राजकीय व्यासपीठावर लीड करत असतात त्यावेळी त्यांना तोच प्रश्न होता की अनेक प्रश्न आहेत या तालुक्यामध्ये, विशेषतः पाटण तालुक्यामध्ये पुनर्वसनाचे प्रश्न आहेत। लोकांचे 35, 40, 60 वर्ष झाली तर सुटलेच नाही। मग तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची कितपत मदत होऊ शकेल हाच प्रश्न मी त्यांना विचारला। मला सांगा महेशजी की राष्ट्रवादी त्यांची भूमिका मांडली, शिवसेनेने त्यांची भूमिका मांडली, उशिरा का होईना भाजपने भूमिका मांडली। एकूणच या सगळ्या भूमिका मांडत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे हा दोघांना प्रश्न असेल तर त्यांनी माडाचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केला।
मात्र सातारा जिल्ह्याचा उमेदवार जाहीर करण्यासाठी त्यांना अजून का वेळ लागतोय याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सातारा लोकसभा ही भाजपसाठी महत्त्वाची असेल किंवा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची असेल, कारण की या ठिकाणी जो खासदार होईल त्या खासदारकीच्या निवडणुकीनंतर विधानसभेचं निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकूणच आता भाजप मागं लागले, त्याचं कारण म्हणजे त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपमय जिल्हा करायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेनं पण दावा केला आहे, का तर त्यांचे या ठिकाणी आमदार आहेत 2, त्यामुळे त्यांचाही दावा आहे की बाबा आम्ही ही जागा लढवणार. त्यामुळं भविष्यात हा जो पेच निर्माण झालेला आहे हा कुठंतरी वादाची ठिणगी टाकणारा असू शकतो, कारण की एकीकडं अजित पवारांचा दावा, एकीकडं शिवसेनेचा दावा आणि एकीकडं भाजपचा दावा. त्यामुळे या तीन तिघाड काम बिघाड अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि ह्यातनं तिघांच्यामध्ये समेट जर नाही झाली तर तिघांचेही उमेदवार उभे राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळं लोकसभेवर सगळं राजकीय जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते लोकसभेवरच अवलंबून आहे, कारण की जर या तिघांची तिघाडी झाली तर जिल्ह्यात एकाही पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती राहणार नाही. त्यामुळं कुठंतरी या तिन्ही पक्षांना एकत्र येऊन बसून चर्चा करून मगच आपला दावा दाखवावा लागणार आहे. परंतु आत्ता जे काही वातावरण निर्मिती सुरू आहे ते कुठंतरी आपलं वर्चस्व आहे किंवा आम्ही लढवणार हे दाखवून कुठंतरी बैठका होतील आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल असं चित्र निर्माण झालेलं आहे. एकूणच या सगळ्या बैठका घडत असताना अस्तित्वाचा मुद्दा आता महेशनी सांगितला की प्रत्येकजण अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. राज्यात आणि देशात जर पाहिलं असतं तर राज्याचा जर विचार केला तर जसं महेश म्हणाले की तिघाडी होण्याची शक्यता निश्चित सूचित होत आहे. मात्र या तिघांचं हे सरकार आहे की ज्यामध्ये राष्ट्रवादीचं पण आता अजितदादांचा प्रवेश झाल्यामुळं हे सरकार आलं. तर महेशजी मला सांगा, या तिघांच्याही एकूण तिघाडी सरकार किंवा रिक्षा सरकार असं अनेकदा विरोधकांनी बोललं गेलेलं आहे. लोकसभेच्या आघाडीवरती म्हणजे लोकसभेची दावेदारी जाहीर करताना हे तिघही स्वतःचंच अस्तित्व आहे किंवा स्वतःचाच उमेदवार असणारे असं जाहीर करतायत. त्या संदर्भातल्या पत्रकार परिषदा घेत आहेत आणि जाहीर हे करतायत. या तिघांमध्ये एक वाक्यता नाही असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्यांचा घोळ सुरू झाला आहे की जागा वाटपाचं जे आहे, कोण कोणाला समेट घ्यायचं, कुठे जागा कोणाला द्यायची. पण या माझं असं स्पष्ट मत आहे की युतीवाले असतील किंवा आघाडीवाले असतील, या नेत्यांनी जनतेच्या मनात काय चाललंय का गेल्या या 2.5-3 वर्षात किंबहुना या मागच्या ज्या पंचवार्षिकच्या राज्य कारभारामध्ये जनतेला ज्या वेदना झालेल्या आहेत, जनतेचे प्रश्न जे पेंडिंग राहिलेले आहेत, या संदर्भात त्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे राजकारणाविषयी. तर हे वाटप करतेवेळी जनतेच्या मनात जे काय आहे ते भावना ह्या लोकांनी जाणून घेऊन जागा वाटपाचा तिढा सोडवावा, तरच त्याचा लाभ या त्या पक्षाला होईल. अन्यथा जनता या सगळ्यांचं पारडे फिरवल्याशिवाय राहणार नाही. ह्याचा कळीचा मुद्दा आहे. आपल्या सोबत होते ज्येष्ठ पत्रकार महेश चव्हाण आणि युवा पत्रकार महेश पवार यांच्याशी आपण संवाद साधला सातारा लोकसभेच्या दावेदारी संदर्भात. नेमकं कोण ठरणार आघाडीचा काय म्हणूयात म्हणजे आघाडीतला प्रमुख कोण असणार यांच्या सगळ्यांच्या चर्चेमधनं एक गोष्ट निश्चितच आली की जसं महेश म्हणाले आत्ता की याचं सर्वस्व ठरवण्याचा निर्णय हा जनता जनार्दनाकडे आहे, मतदाराकडे आहे. या मतदाराचा कौल खरा तर ह्या तिघांनी घेणं गरजेचं आहे. मात्र मतदाराच्या प्रश्न त्याच्या व्यथा जाणून घेण्याउपर हे प्रत्येकजण आमचाच उमेदवार असणारे आणि आम्हीच लढणार आहोत, आमचंच वर्चस्व असणारे असा सगळा गोषवारा एकूणच या चर्चेमधनं आणि होऊ घातलेल्या पत्रकार परिषदांमधून दिसत आहे. राज्याचं सरकार हे तिघं मिळून चालवत असताना कुठलाही निर्णय हा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट या तिघांच्या माध्यमातून होत असताना लोकसभेचा हा तिढा कसा सोडवला जाणार
या संदर्भात प्रत्येकजण जर स्वतंत्र लढणार असेल तर मग ह्या एकत्रित सरकारचा भविष्य काळामध्ये कडेलोट होणार का, असा देखील प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. या संदर्भात शरद पवारांची नेमकी भूमिका काय असं देखील महेशनी सांगितलं. कारण की वाईचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक आणि अध्यक्ष नितीन पाटील यांची सुद्धा दावेदारी असण्याच्या शक्यता एकूणच भेटी दरम्यान समजून येत आहेत आणि त्यांच्या भेटीमधनं नेमकं काय समजायचं असा देखील पवारांचा सूर आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना प्रत्येकजण जर स्वतःचीच दावेदारी सिद्ध करत असेल तर सामान्य लोकांच्या समोर भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचा गट यातून नेमका लोकसभेचा दावेदार कोण असणार यासाठी उत्कंठा लागलेली आहे.